नमस्कार. सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि आनंदाची बातमी. तर लाडक्या बहिणी योजनेचा जो पुढील हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्रपणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार का? तर कधी जमा होणार याबद्दल आपण सविस्तर माहिती या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर पाहिला नाही तर तुमचे जे आहे 2,500 रुपयाचा हप्ता हा बंद होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डिसेंबर महिना अर्धा उलटून गेला तरी महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या मनात एकच प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे. तो म्हणजे लाडक्या बहीण योजनेचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होतील. नोव्हेंबर महिनाचा हप्ता अद्याप मिळाला नाही आणि आता डिसेंबर महिनाही या ठिकाणी अर्धा संपत आलेला आहे. तरीही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जे आहे अजूनही जमा झालेला नाही. राज्यातील सुमारे 2.62 कोटी लाभार्थी महिलांना 2 हप्त्याचे 6,000 रुपये मिळण्याची प्रतीक्षा आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्रपणे डिसेंबर महिन्यात वितरित केले जाऊ शकतात. मात्र नेमकी तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार 23 आणि 24 डिसेंबरला जे आहे लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे हा महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जमा करण्यात येईल. अशी या ठिकाणी कोणतीही घोषणा अजून करण्यात आलेली नाही. परंतु जे आहे हप्ता न येण्याचे कारण काय आहे? अजून हा जो हप्ता आहे म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अजून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून का जमा झाला नाही? याबद्दल काय कारण आहे या ठिकाणी आपण जाणून घेऊया. तर या लाडक्या बहीण योजनेचा हप्त्याचे विलंब होण्याचे मुख्य कारण म्हणजे महानगरपालिका निवडणुका. काही नगरपरिषद आणि पंचायतीचे मतदान 20 डिसेंबरला होणार असून निकाल 21 डिसेंबरला लागतील. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 मतदान तर निकाल हा 16 जानेवारीला जाहीर होतील. त्यामुळे सरकार दोन्ही महिन्याचे हप्ते एकत्र देऊ शकते अशी देखील चर्चा आहे. याचा फायदा सरकारला निवडणुकीदरम्यान होऊ शकतो. तर दुसरी चर्चा अशीही आहे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सरकार पैसे देऊ शकते, पण यावर अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडक्या बहिणींना जे आहे आता जो हप्ता आहे हा हप्ता विलंब होण्याचे कारण म्हणजे सध्या ज्या निवडणुका सध्या सुरू आहे. आता जी नगर परिषदची निवडणूक आहे, जिल्हा परिषदेची निवडणूक, या निवडणुकीमुळे हा हप्ता 15 जानेवारीच्या नंतर जमा होऊ शकतो. कारण की याबद्दल आपण पाहिलं की आपण याच्या आधीसुद्धा जे आपण याबद्दल लाडक्या बहीण योजनेचा जो जी-आर आला होता. आता काही म्हणजे 12 ते 11 डिसेंबरच्या दरम्यान जे आहे लाडक्या बहीण योजनेचा जे आहे शासनाने आला होता. त्यामध्ये रक्कमसुद्धा मंजूर झालेली आहे शासनामध्ये. परंतु जी रक्कम मंजूर झाली होती ती फक्त एकाच हप्त्याची मंजूर झालेली आहे. म्हणजे फक्त 1,500 रुपयाच्या हप्त्याची. जर लाडक्या बहिणींना जो हप्ता जर पडणार असला तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 22 ते 28च्या दरम्यान जे आहे फक्त 1,500 रुपयाचा हप्ता येऊ शकतो. अन्यथा जे आहे डायरेक्ट 15 जानेवारीच्या नंतर लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते म्हणजे एकत्रपणे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रपणे लाडक्या बहिणींना एकत्रपणे बँक खात्यामध्ये जमा होतील. ते कधी 15 तारखेच्या नंतर म्हणजे 15 जानेवारीच्या नंतर किंवा मकर संक्रांत आहे. त्यामुळे 14 तारखेला मकर संक्रांत आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशीसुद्धा ज्या लाडक्या बहिणींना दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे जर हा हप्ता या महिन्यामध्ये आला नाही डिसेंबर महिन्यामध्ये तर दोन्ही महिन्याचे एकत्रपणे हप्ते हे 14 तारखेला म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे जमा होऊ शकतात. तर जे आहे लाडक्या बहिणींना आता जे आहे काही लाडक्या बहिणींचे जे आहे यादीमधून नाव या ठिकाणी वगळले जाऊ शकते. दुसरीकडे महत्त्वाचे कारण म्हणजे अनेक लाभार्थ्यांचे जे आहे ई-के-वाय-सी पूर्ण झालेले नाही. ई-के-वाय-सी न झाल्यामुळे महिलांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते. ई-के-वाय-सीची अंतिम तारीख जी आहे आता 31 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे
लाभार्थी महिलांनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, कारण की ई-के-वाय-सी पूर्ण करण्यासाठी सरकारने मोठी सोय उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही आपल्या घरी बसल्या बसल्या जे आहे तुमच्या मोबाईलमध्ये लाडकी बहीण योजना, लाडकी बहीण जे आहे लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी तुम्ही घरी बसल्या करू शकता. तर ही के-वाय-सी करणं एकदम सोपं आहे. तर ही के-वाय-सी करण्यासाठी लाडक्या बहिणींना ही शेवटची संधी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत ज्या कुणी लाडक्या बहीण योजनेचा जो जे आहे के-वाय-सी करणे राहिले असेल जे महिला, त्यांनी आपली के-वाय-सी या ठिकाणी लवकर करून घ्यावी. कारण की काही महिलांचे जे आहे लाडकी बहीण के-वाय-सी करताना काही चुका झाल्या असेल, तर त्या चुकासुद्धा दुरुस्त करण्यासाठी 31 डिसेंबर ही तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळे 31 डिसेंबर ही सगळ्यात शेवटची तारीख आहे आणि याच्यानंतर जे आहे के-वाय-सीची तारीख वाढणार नाही. त्यामुळे तुमचा जर हप्ता तुम्हाला बंद होण्यापासून जर वाचवायचे असेल, तर तुम्हाला सर्वात प्रथम तुमचं जे आहे लाडक्या बहीण योजनेची तुम्हाला के-वाय-सी करणे आवश्यक आहे. हप्ता हा या महिन्यात नाही आला तर पुढच्या महिन्यात 100% या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळेल. परंतु के-वाय-सी ही तुम्ही या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या लाडक्या बहीण योजनेची के-वाय-सी करणे आवश्यक आहे. जर तुम्ही के-वाय-सी केली नाही, तर तुमचं नाव त्यामधून जे आहे तुमचं कमी करण्यात येईल आणि तुमचं जे आहे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता जे आहे इथून पुढे मिळणार नाही. तर लाडक्या बहीण योजनेला जे आहे सध्या ई-के-वाय-सीचं काही या ठिकाणी बंधन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी घातलेलं आहे आणि लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे, या लाडक्या बहीण योजनेचा हप्ता सरकार जे आहे ई-के-वाय-सीमुळे आणि सध्या ज्या निवडणुका जी सध्या सुरू आहे महानगरपालिकेच्या, त्यामुळे जे आहे लाडक्या बहीण योजनेचा हप्ता येण्यास सध्या उशीर होत आहे. आणि जो लाडक्या बहीण योजनेचा जो हप्ता आहे, हा या ठिकाणी शासनाने सुद्धा आला होता. त्यामुळे शासनाने आल्यानंतर लाडक्या बहिणींना येत्या 4 ते 5 दिवसामध्ये हे पैसे जमा होतात. परंतु काही कारणास्तव हप्ता जर आला तर फक्त ₹1,500 हप्ता येईल नोव्हेंबरचा. जर या महिन्यामध्ये जर दोन्ही या डिसेंबर महिन्यामध्ये जर येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जर लाडक्या बहीण योजनेचे पैसे जर आले नाही, तर लाडक्या बहिणींना पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबर आणि नोव्हेंबरचा दोन्ही मिळून एकत्रपणे ₹3,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होतील. जर लाडक्या बहीण योजनेचा जर हप्ता आला तर फक्त या महिन्यामध्ये, या डिसेंबर महिन्यामध्ये जर लाडक्या बहीण योजनेचा हप्ता जर आला तर फक्त ₹1,500च हप्ता येणार. जर पुढच्या महिन्यामध्ये जर हप्ता आला तर लाडक्या बहिणींना जे आहे ₹3,000 या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर ही एक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी होती. सध्या जे आहे लाडक्या बहिणी सध्या आपल्या हप्त्याची जी आहे आतुरतेने प्रतीक्षा करत आहे. दिवाळीपासून म्हणजे दिवाळीपासून जे आहे लाडक्या बहिणी या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहे. आता डिसेंबर महिनाही संपत आलेला आहे. फक्त 10 ते 12 दिवस शिल्लक आहे. या 10 ते 12 दिवसामध्ये जर हप्ता आला तर हाही, नाही तर मग डायरेक्ट 15 तारखेच्या नंतर म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी लाडक्या बहिणींना या ठिकाणी हप्ता जमा होणार आहे. तर तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.